नमस्कार श्रोते हो, मी अभिवाचक सौ संगीता सुतार. मी आज आपल्यासाठी साहित्य चपराकच्या जुलै 2024च्या अंकातील शिपाई मामांमुळे घडलो या शिरीष चिटणीस लिखित लेखाचे अभिवाचन करत आहे. शिपाई मामांमुळे घडलो शिरीष चिटणीस. 3 मार्च 2023 हा दिवस माझ्या आयुष्यात लक्षात राहणारा अविस्मरणीय दिवस. लोकमंगल हायस्कूल नागेवाडी, कुशी, तालुका जिल्हा सातारा या विद्यालयात बालकुमार साहित्य संमेलनामध्ये याच शाळेचा माजी विद्यार्थी, संगीत विशारद तसेच संपूर्ण भारतामधून उत्कृष्ट हार्मोनियम वादनामध्ये प्रथम क्रमांक मिळवलेला दौलत खंडजोडे याची मुलाखत शाळेच्या विद्यार्थिनी राजेश्वरी मतकर आणि अस्मिता चव्हाण घेत होत्या. त्यांनी दौलत खंडजोडे यास प्रश्न विचारला, तुझ्या या संपूर्ण जडणघडणीत संगीत विशारद म्हणून तसेच हार्मोनियम वादक, गायक म्हणून यश मिळवण्यामध्ये कोण गुरु लाभले? त्यावर त्यांनी उत्तर दिले, याच लोकमंगल हायस्कूलचे शिपाई मामा रमेश महामुळकर हे माझे या यशामधील गुरु आहेत. मी मुलाखत ऐकत होतो आणि एकदम खडबडून जागा झालो. माझ्या अंगावर सुखद काटा निर्माण झाला. आश्चर्याने मी त्याच्याकडे बघतच राहिलो. शास्त्रीय संगीत, नाट्यगीत, लोकसंगीत, गझल, कव्वाली, भारूड, स्वतःचं हार्मोनियम वाजवीत सर्वांना मंत्रमुग्ध करणारा दौलत खंडजोडे जाहीरपणे सांगतोय, माझे गुरु शाळेतील शिपाई रमेश महामुळकर आहेत. दौलत खंडजोडे पुढे सांगू लागला, मी कुशी गावचा. कुशी हे गाव कलाक्षेत्रामध्ये प्रसिद्ध आहे, अत्यंत मोठ्या स्थानावर आहे. या गावाला कीर्तन, भजन परंपरा आहे. कीर्तन सम्राट अकबर आबा कुशीकर यांनी या गावाचे नाव आपल्या कीर्तन कौशल्याने संपूर्ण महाराष्ट्रभर नेले. त्यांचा नावलौकिक संपूर्ण महाराष्ट्रभर होता. अजूनही कीर्तन परंपरेमध्ये त्यांचे नाव आदराने घेतले जाते. तसेच नाट्यक्षेत्रातही अनेक कलावंत कुशी या गावाने महाराष्ट्राला दिले आहेत. आणि महत्त्वाचे म्हणजे माझे वडील शाहीर विठ्ठल गणपत खंडजोडे यांचे मोलाचे कार्य, शाहिरीतून प्रबोधन सर्व ठिकाणी चालू आहे. मला संगीताचा वारसा आमच्या घरातूनच मिळाला. माझे आजोबा, आईचे वडील बबन मारुती बाबर आंबवडे यांच्याकडे माझे प्राथमिक हार्मोनियम वाजवण्याचे शिक्षण झाले. सायगाव, तालुका जिल्हा सातारा येथे माझा जन्म 28 मे 1994 या साली झाला. जिल्हा परिषद टाकुशी येथे मी 2000 साली प्रवेश घेतला आणि याच वर्षी लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शिरीष चिटणीस यांनी लोकमंगल हायस्कूल नागेवाडी, कुशी या ठिकाणी कथाकथन व गायन स्पर्धा आयोजित केल्या होत्या. या स्पर्धेमध्ये मी गायन विभागाच्या स्पर्धेमध्ये सहभागी झालो. उत्तम प्रकारे सादरीकरण केले आणि स्टेज डेअरिंग निर्माण होऊन संगीत कारकिर्दीची सुरुवात या शाळेतील व्यासपीठावरून झाली. पहिलीमध्ये असतानाच इयत्ता 8वीमध्ये या विद्यालयामध्ये प्रवेश घेण्याची आस निर्माण झाली. 2007 साली इयत्ता 8वीमध्ये या विद्यालयात प्रवेश घेतला आणि माझ्या आयुष्याला कलाटणी मिळाली. आज संगीत क्षेत्रात मातीमध्ये घट्ट पाय रोवूनही प्रसिद्धीच्या झोतात आहे. तसेच यूट्यूबवर माझे सर्व कार्यक्रम आज सर्वांना बघायला मिळत आहेत. त्याचे खरे श्रेय या विद्यालयाला. या विद्यालयाने माझ्या कलागुणांना वाव दिलाच, पण या शाळेतील शिपाई मामा रमेश महामुळकर यांच्यामुळेच मी संगीत विशारद होऊ शकलो. माझ्या घरात असलेल्या संगीत, शाहिरी, भजनी परंपरेला तसेच आजोळच्या माझे आजोबा यांच्या हार्मोनियम पेटीवादन परंपरेला या शाळेमुळे अकॅडमिक मान्यता मिळाली. रमेश महामुळकर यांच्यामुळे वेगवेगळ्या परीक्षा देऊन मी संगीत विशारद झालो. शाकंभरी मंदिराशेजारी तिन्ही डोंगराच्या मध्ये वसलेल्या कुशी गावच्या वेशीवर व नागेवाडीच्या परिसरात लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्थेच्या लोकमंगल विद्यालयाची 1994 साली सुरुवात करून विशेषतः विद्यार्थिनींची शिक्षणाची सोय आणि आस शिरीष चिटणीस सरांनी पूर्ण केली आहे. आम्हाला त्या काळात 8वीच्या शिक्षणासाठी
वरे येथे किंवा साताऱ्यात जावे लागे. विद्यार्थिनी शिक्षण त्या काळी 8वीतच सोडून द्यायच्या, पण या विद्यालयामुळे 100% विद्यार्थी-विद्यार्थिनी या शाळेत 10वीपर्यंतचे शिक्षण घेतात. या शाळेमध्ये 8वी, 9वी, 10वीमध्ये अभ्यासाबरोबरच नाटक, संगीत, चित्रकला, कथाकथन, वक्तृत्व, हस्तलिखित, वाचन संस्कृती, क्रीडांगणावरील खेळ, त्यामध्ये कबड्डी, क्रिकेट, खो खो आणि इतर, यामुळे विद्यार्थ्यांची सर्वांगीण इतकी तयारी आणि विकास होतो की त्यांना पुढील शिक्षणाची दिशा मिळून त्यांच्या आयुष्यामध्ये आनंद घेण्याची दिशा मिळते. मला विद्यालयाच्या माझ्या पहिल्या दिवशीच प्रार्थनेला संगीत वाद्य दिसले तेव्हा मला खूप आनंद झाला. आपणही संगीत वाद्य वाजवूयात का, असे प्रश्न निर्माण झाले. मन हार्मोनियम वाजवण्यासाठी आतुर झाले आणि शाळेमध्ये प्रार्थनेला हार्मोनियम वाजवणारे शिपाई मामा रमेश महामुळकर यांना बोललो की मी पण हार्मोनियम थोडेफार वाजवितो. आश्चर्य म्हणजे त्यांनी माझे लगेच कौतुक केले. काय येते ते सांगितले. क्रीडांगणावरील खेळामध्ये प्रावीण्य असलेले पाटील सर, आभाळाची आम्ही लेकरे ही प्रार्थना हार्मोनियमवर वाजविण्याचा प्रयत्न केला आणि संगीत क्षेत्राचे दार माझ्यासाठी उघडले गेले. दोघांनीही सांगितले, रोज प्रार्थनेला पुढे येत जा. मी दररोज नवनवीन संगीतमय प्रार्थना शिकलो. सकाळी परिपाठ प्राथमिकचा चांगला झाला की सर्वांचा दिवस आनंदात जायचा. येथे दत्तात्रय पाटील सर, रमेश महामुळकर यांच्याबरोबर 2007, 2008 आणि 2009 साली लोकमंगल मंडळ नागेवाडी या नावाने स्पर्धेत भाग घेतला आणि आम्हाला प्रथम क्रमांक मिळाला. या दरम्यान वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेण्यास सुरुवात केली. परिस्थिती अत्यंत गरीब असल्यामुळे कलाक्षेत्रामध्ये काम करण्यासाठी मी संदीप म्युझिकल बँड कुशी यामध्ये अनेक वर्षे काम केले आणि त्यातून मिळालेल्या पैशांनी संगीत वाद्ये घेतली. एकदा सहज बोलता बोलता शाळेच्या रमेश महामुळकर मामांना म्हणालो, मी बँडमध्ये वाजवतो व जागरण पार्टीमध्ये पण कार्यक्रम करतो. ते म्हणाले, संगीत क्षेत्रामध्ये पुढे जाण्यासाठी शास्त्रीय संगीताचा पाया महत्त्वाचा असतो. मी रुई या गावामध्ये संगीत विशारद मोहनगिरी गोसावी यांच्याकडे शास्त्रीय संगीत शिकायला जातो. तू पण चल. मी माझ्या मोटारसायकलवर तुला घेऊन जाईन आणि पुन्हा माझ्या घरी जाताना तुला सोडेन. वाचन संस्कृतीशी जोडल्या गेलेल्या आणि भरपूर वाचन करणाऱ्या रमेश महामुळकर मामांनी मला हे पटवून दिल्याने 30 जून 2011 रोजी रुई येथे मोहनगिरी गोसावी यांच्याकडे क्लास जॉईन केला. महत्त्वाचे म्हणजे महामुळकर मामा यांच्या मार्गदर्शनामुळे क्लासला सुरुवात झाल्यावर बँड व जागरण पार्टीचे सर्व कार्यक्रम बंद केले. लोकमंगल विद्यालयात 10वीपर्यंत शिक्षण असल्याने 2010 सालापासून माझे कॉलेज शिक्षण सातारा येथे चालू झाले. पण रमेश महामुळकर यांच्याशी मात्र रोज चर्चा होत असे. त्यामुळेच शास्त्रीय संगीताबद्दलचे मार्गदर्शन मिळू शकले आणि शास्त्रीय संगीताचा अभ्यास सुरू झाला. आठवड्यातून एकदा मोहनगिरी गोसावी सरांचा क्लास असायचा आणि त्यासाठी 50 रुपये फी असायची. कार्यक्रम बंद केल्याने पैशाची चणचण भासत असे. माझी शेतातली कामे चालू होती आणि माझ्याकडे पैसेही नव्हते. तसेच घरातही मला घरच्यांना देण्यासाठी पैसे नव्हते. एका शनिवारी मला महामुळकर मामांचा फोन आला. घरच्या मोबाईलवर फोन आला. दौलतला नागेवाडीच्या एसटी थांब्यावर पाठवून द्या. क्लासला जायचे आहे. परंतु फी भरण्यासाठी माझ्याकडे तसेच घरात पैसे नसल्याने जाण्याची इच्छा असूनही जाता येणे शक्य नव्हते. संगीत विशारद गोसावी सर पण मन लावून शिकवायचे. मी बेचैन झालो आणि महामुळकर मामांना मोबाईलवर फोन केला. त्यांना सांगितले की आज मी क्लासला येऊ शकत नाही. मला महामुळकर मामांनी विचारले, काय अडचण आहे? मी सांगितले, क्लासला देण्यासाठी 50 रुपये नाहीत. यायची इच्छा आहे पण नाईलाज आहे. हे ऐकल्यावर ते मला म्हणाले, तू सायकलवरून पटदिशी कुशीहून लोकमंगल विद्यालयात ये. माझ्या मोटारसायकलवर दोघे जाऊया. क्लास बुडवू नकोस. मी फी भरतो.
माझे डोळे अश्रूंनी डबडबले. मी त्यांच्याकडे गेलो आणि दोघांनी क्लास गाठला. महामुळकर मामांनी ज्या ज्यावेळी माझ्याकडे क्लासला पैसे द्यायला नसत तेव्हा तेव्हा स्वतःकडचे पैसे दिले. असे त्यांच्या मोटारसायकलवरून 7 वर्षे क्लासला आम्ही दोघे जायचो. क्लासला जाताना किंवा येताना तेच मला हॉटेलमध्ये नाश्ता द्यायचे. मला शक्य असेल तेव्हा त्यांच्या मोटारसायकलमध्ये मी पेट्रोल टाकत असे. दोघेही आम्ही संगीत विशारद झालो. गुरु भेटायला लागतो तसे माझ्या आयुष्यात रमेश महामुळकर मामा गुरु म्हणून आले आणि मी घडलो. रमेश महामुळकर मामांना शिरीष चिटणीस सरांनी सांगितले हार्मोनियम शिका आणि महामुळकर मामांनी मला सांगितले शास्त्रीय संगीताचा क्लास लाव. त्यांच्याबरोबर म्हणून मी शास्त्रीय संगीताचा क्लास लावला आणि आम्ही दोघेही संगीत विशारद झालो. हे सगळे श्रेय श्री चिटणीस सरांचे. श्री चिटणीस सरांच्यामुळे मी आणि महामुळकर संगीत क्षेत्रात चांगल्या पदावर पोहोचलो. त्यामुळे महाराष्ट्रात कुठेही गेलो तरी माझा मानसन्मान होत असतो. लोकांचा दृष्टिकोन चांगल्या प्रकारचा असतो. माझ्या यूट्यूब चॅनलवर 1.5 लाखाहून जास्त रसिक माझा कार्यक्रम पाहत असतात. त्यांना आनंदाने ऊर्जा मिळते. माझे गायन वादन ऐकून अमेरिकेतूनही काही विद्यार्थी ऑनलाईन संगीत गायन वादन माझ्याकडे शिकत आहेत. हे सर्व घडले लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्थेच्या लोकमंगल हायस्कूल नागेवाडी कुशीमुळे. मी दौलत खंडजोडे याची मुलाखत थक्क होऊन ऐकत होतो. 24 जून 19 रोजी माझ्या लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्थेच्या लोकमंगल हायस्कूल नागेवाडी कुशीमध्ये शिपाई पदावर रमेश महामुळकर यास रुजू करून घेतले. पण एक सूचना केली की तू हार्मोनियम शिकले पाहिजे. त्याने ती मान्य केली. सूचना करण्याचे कारण म्हणजे या शाळेत दत्तात्रय पाटील शिक्षक तबला वाजवायचे. शाळेतील विद्यार्थी म्हणजे संगीताचे कार्यक्रम बसवून घ्यायचे, पण त्यांना हार्मोनियम वाजवण्यासाठी कोणाला तरी त्यांच्या जोडीला बोलवावे लागायचे. रमेश महामुळकर यांनी माझ्या सूचनेप्रमाणे हार्मोनियम शिकता शिकता संगीताची गोडी निर्माण झाल्याने संगीत विशारद पदवी मिळवली. त्याहीपेक्षा महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील एक प्रसिद्ध संगीतज्ञ दौलत खंडजोडे त्याच्या माध्यमातून घडविला. एका शाळेचा शिपाई संगीतज्ञ व्यक्तीचा गुरु झाला ही अभिनव भेट मला मिळाली. हे माझे परम भाग्य. रमेश महामुळकर मला गुरुस्थानी मानतात. ही माझ्या भाग्याची गोष्ट आहे. मी काय केले तर एका गरीब कुटुंबातील व्यक्तीला शिपाई पदाची नोकरी दिली. त्याने शाळा घडविण्यामध्ये आपले योगदान देताना स्वतःला घडविले आणि समाजापुढे एक आदर्श निर्माण केला. वारकरी परंपरेला जोडून स्वतःचे घर महामुळकरांनी शिक्षण घेण्यास पुढे नेले. दौलत खंडजोडे यांचा 2000 सालापासून संगीत क्षेत्रात सुरू झालेला प्रवास 2024 साली अत्युच्च टप्प्यावर आहे. स्वरगंध प्रतिष्ठान पुणे यांच्यातर्फे पुणे येथे घेण्यात आलेल्या नॅशनल लेव्हल हार्मोनियम सोलो वादन स्पर्धेत वादन व गायन स्पर्धेत भारतात प्रथम क्रमांक दौलत खंडजोडे यास मिळाला. त्यामुळे त्याला भारतातील सुप्रसिद्ध व्हायोलिन वादक पंडित प्रभाकर जोग यांच्या नावाची शिष्यवृत्ती मिळाली. ही शिष्यवृत्ती दौलत याच्यासाठी खूप मोठी होती, कारण ज्येष्ठ संगीतकार सुधीर फडके, जगप्रसिद्ध गायिका लता मंगेशकर, पंडित भीमसेन जोशी अशा अनेक दिग्गज संगीतकार गायक यांच्यासोबत काम केलेले पंडित प्रभाकर जोग ज्यांची ओळख संपूर्ण जगात आहे, त्यांच्या हस्ते त्यांच्या नावाची शिष्यवृत्ती मिळाली हे केवढे मोठे परमभाग्य. आणि दौलतला ही शिष्यवृत्ती मिळत असताना व सत्कार घेत असताना आठवण झाली ती लोकमंगल हायस्कूल नागेवाडी कुशीची. कारण त्याच्या उत्कर्षाची सुरुवात या शाळेतून झाली. दौलत खंडजोडे संगीत शिक्षक म्हणून नोकरी करतोय. त्याची स्वतःची स्वरगंध संगीत विद्यालय म्हणून त्याने स्थापन केलेली संस्था आहे. तेही आकाशवाणी यूट्यूब चॅनलवर विविध चॅनलवर त्याचे कार्यक्रम झालेत व चालू आहेत. भारतातील प्रथम क्रमांकाचे उत्कृष्ट हार्मोनियम वादकाचे पुरस्कार मिळालेल्या दौलत खंडजोडे या शिक्षकास आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार संस्था शाखा सातारा यांच्या वतीने त्याला पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. तसेच लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्थेनेही त्याला पुरस्कार देऊन गौरविले.
जिल्हा स्तरावर सलग 3 वर्षे हार्मोनियम वादकाचा प्रथम पुरस्कार, त्यानंतर महाराष्ट्र राज्यामध्ये सलग 3 वर्षे हार्मोनियम व गायन स्पर्धेसाठी पुरस्कार मिळवलेला हा आमच्या शाळेचा विद्यार्थी दौलत खंडजोडे आम्हा सर्वांना गुरुस्थानी आहे. त्याचा आदर्श सर्वांनी घ्यावा, विशेषतः विद्यार्थ्यांनी घ्यावा, यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो. नुकताच दौलतला अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याच्या वतीने कैलासवासी श्रीमंत छत्रपती अभयसिंह राजे भोसले यांचे स्मरणार्थ 2024मध्ये मे महिन्यात घेण्यात आलेल्या भजन स्पर्धेत दुसरा क्रमांक आल्याने आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते गौरविण्यात आले. या स्पर्धेत 55 भजनी मंडळी सहभागी झाले होते. दौलत खंडजोडे यास 15,000 रुपये रोख आणि सन्मानचिन्ह मिळाले. त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे संगीतकार दौलत खंडजोडे यांचे भजन वादन सलग 3 दिवस अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्यावर स्वतः आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी समोर बसून ऐकले आणि त्यांच्या गुणांची कदर केली. आपल्या आयुष्यात जेव्हा असे प्रसंग घडतात, साधी साधी व्यक्तिमत्वेही गुरु म्हणून दुसऱ्याला घडवताना दिसतात, तेव्हा मिळणारे समाधान आणि आनंद आपले आयुष्य आनंदमय आणि समृद्ध करीत असते. माझ्या शाळेतील शिपाई मामा रमेश महामुळकर सांगतात, संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शनी, दर्शनी समाधान, आर्या जैसे. वरील ओबीचा अर्थ असा की गुरु हा आयुष्यात करावा लागतो व गुरुचे ज्ञान घेऊन आयुष्याची वाटचाल करायची असते. हे सांगतानाच पुढे महामुळकर मामा सांगतात, कवी इंद्रजित भालेराव म्हणतात, काट्याकुट्याचा तुडवीत रस्ता, माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता. आयुष्य काट्याकुट्याचं म्हणजे संकटांचं, अडथळ्यांचं असतं. या संकटांना सामोरे जाऊन आयुष्यात आनंद घेण्यासाठीच आपण प्रयत्नशील असले पाहिजे. रमेश महामुळकर या शिपाई मामाने आपल्या कर्तृत्वाने, कष्टाने जे साध्य केले ते भल्या भल्यांनाही जमत नाही. मानले बाबा तुला, असे आपण जे म्हणतो ते रमेश महामुळकर या जेमतेम शिकलेल्या व्यक्तीने संगीत विशारद होत शेकड्यांनी विद्यार्थी घडवीत आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. आमच्या शाळेच्या विद्यार्थ्याने आपली मुलाखत संपवताना खालील 4 गाणी सादर करीत त्यांच्या संगीताचे आणि गायनाचे विविध पैलू दाखवले. हे सुरानो चंद्रवा, चांदण्याचे कोश माझ्या प्रियकराला पोचवा. वाट एकाकी तमाची, हरवलेल्या माणसाची, बरसुनी आकाश सारे, अमृताने नाहवा. हे नाट्यसंगीत. आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला, आगाध महिमा तुझा माऊली वारी संकटाला. आई कृपा करी माझ्यावरी, जागवितो रात सारी, आज गोंधळ आला आहे. हे गोंधळ गीत. कानडा राजा पंढरीचा, वेदांनाही नाही कळला अंत पार याचा. निराकार तो निर्गुण ईश्वर, तसा प्रकटला असा विटेवर. उभय ठेविले हात कटीवर, पुतळा चैतन्याचा. हे भक्तिगीत. जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. हा अभंग सादर करीत आपल्याकडे संगीतातील, गायनातील विविधता सर्वांना दाखवली. चांगला गुरु मिळणे तसेच प्राप्त करून घेणे आयुष्य सुजलाम सुफलाम करते, हेच नक्की.